नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. माणिकचंद ऑक्सिरिच, प्राउडली इंडियन. पुणे लोकसभा निवडणुकीवरून मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला तुम्ही लोकसभेची पोटनिवडणूक घेणार की नाही ते सांगा अशी थेट विचारणा केली आहे. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संकेत देशपांडे यांनी. नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. खरं तर एखाद्या लोकप्रतिनिधीचं निधन झाल्यानंतर किंवा ती जागा रिक्त झाल्यानंतर 6 महिन्याच्या आतमध्ये निवडणुका होणं हे बंधनकारक असतं. लोकप्रतिनिधी कायदा कलम 151 क नुसार तशी तरतूद देखील आहे. मात्र पुणे लोकसभेचे खासदार गिरीश बापट यांचं निधन 28 ऑगस्ट रोजी झालं. त्यानंतर 28 सप्टेंबर 2023पर्यंत पुणे लोकसभेची निवडणूक होणं हे अपेक्षित होतं. मात्र अजूनही पुणे लोकसभेची निवडणूक जी आहे ती झालेली नाही आणि यावरून मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला फटकारल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आत्तापर्यंत निवडणूक का झाली नाही असा खडा सवाल जो आहे तो मुंबई उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला विचारल्याचं पाहायला मिळतं आहे. या दृष्टिकोनातून जर आपण पाहिलं तर केंद्र सरकारशी सल्लामसलत करून हा निर्णय झाला नाही असं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे. जर आत्ता खासदार निवडून आला तर त्याला 1 वर्षापेक्षा कमी कालावधी प्रत्यक्ष काम करण्यासाठी मिळेल आणि हीच बाब लक्षात घेऊन ही निवडणूक झालं नसल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं. सोबतच लोकसभेच्या कामकाजावर लोकसभेची जी निवडणूक आहे आगामी काही दिवसांवर येऊन ठेपलेली, तर या निवडणुकीच्या पुनर्रचनेचं काम, मतदारसंघाच्या पुनर्बांधणीचं काम असेल किंवा मतदार नोंदणीच्या पुनर्रचनेचं जे काम असेल, तर या सगळ्यामुळे कर्मचाऱ्यांवर ताण येऊ नये यासाठी ही निवडणूक झाली नाही असं देखील केंद्रीय निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. मात्र निवडणुका घेणं हे तुमचं काम आहे असं स्पष्ट शब्दात खडेबोल जे आहेत ते मुंबई उच्च न्यायालयाने सुनावल्याचं पाहायला मिळालं आणि 11 डिसेंबरपर्यंत निर्णय घ्या, अन्यथा आम्ही आदेश देऊ असंही उच्च न्यायालयाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता पुणे लोकसभेच्या निवडणुकीबाबतीत मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देतं की केंद्रीय निवडणूक आयोग निवडणूक जाहीर करतं, कारण पुण्यासोबतच चंद्रपूर लोकसभेची सुद्धा निवडणूक आहे. या ठिकाणी काँग्रेसचे महाराष्ट्रातले एकमेव खासदार असणाऱ्या बाळू धानोरकर यांचं निधन झालं आणि ती जागाही सध्या रिक्त आहे. त्यामुळं आता पुण्याबरोबर चंद्रपूर लोकसभेची निवडणूक देखील होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सर्वोच्च न्यायालयाचा रोल देखील महत्त्वाचा राहणार आहे. सोबतच निवडणूक आयोगाचा भूमिका नेमकी काय असणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी. आणि आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टीव्हीच्या OTT प्लॅटफॉर्मवर तेही 24 तास. ललित पाटील प्रकरणी ससूनचे तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांना राज्य सरकारने पदमुक्त केल्यानंतर त्यांचे पुत्र अमेय ठाकूर यांनी सुद्धा ससूनच्या सर्जरी विभागातील सहाय्यक प्राध्यापक पदाचा राजीनामा दिलाय. ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणी काही दिवसांपासून ससून रुग्णालय वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर संजीव ठाकूर यांना 10 नोव्हेंबरला पदमुक्त करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु अगदी त्याच दिवशी त्यांचा मुलगा डॉक्टर अमेय ठाकूर यांनी शल्यचिकित्साशास्त्र अर्थात सर्जरी विभागातील सहाय्यक प्राध्यापक पदाचा राजीनामा दिल्याचं पुढे आलंय. विशेष म्हणजे त्यांचा राजीनामा स्वतः डॉक्टर संजीव ठाकूर यांनी त्याच दिवशी मंजूर केल्याचं कागदपत्रांवरून स्पष्ट होतंय. डॉक्टर अमेय ठाकूर हे BJ वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कंत्राटी स्वरूपात अर्थात DSP स्वरूपात कार्यरत होते. DSP स्वरूपात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे राजीनामा मंजूर करण्याचे अधिकार अधिष्ठात्यांना असतात. तत्कालीन अधिष्ठाता डॉक्टर विनायक काळे यांची मुदतीच्या आत बदली झाल्याने त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण अर्थात मॅटकडे धाव घेतली होती. त्यानंतर हा वाद उच्च न्यायालयात गेला आणि 10 नोव्हेंबरला डॉक्टर काळे यांच्या बाजूने निकाल लागला. हा सर्व निकाल विरोधात गेल्यानेच 10 नोव्हेंबरला डॉक्टर संजीव ठाकूर यांचा मुलगा डॉक्टर अमेय ठाकूर यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतंय. शीख फॉर जस्टिसचा प्रमुख खलिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नू यानं भारतीय संसद उडवण्याची धमकी व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. शीख फॉर जस्टिसचा प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याने आता काश्मीरी दहशतवाद्यांना स्वतःशी जोडले. 13 डिसेंबरला आम्ही अफजल गुरुच्या स्मरणार्थ
भारतीय संसदेचा पाया हादरून सोडू अशी धमकी त्याने व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे. मोदी सरकारने अमेरिकेत माझी हत्या करण्याचा कट रचला होता, परंतु त्याचा आम्ही बदला घेणार आहोत. भारतात आम्हाला रोखण्याची ताकद आहे काय, असा सवाल पन्नू यांनी केलाय. 13 डिसेंबर 2001 रोजी अफजल गुरुने संसदेत हाहाकार माजवला होता. 13 डिसेंबर 2023 रोजी खलिस्तानी पन्नू त्याच्या हत्येचा कट रचल्याबद्दल भारताचा बदला घेणार आहे, असं त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले. त्याचबरोबर त्यांनी काश्मीरमधील दहशतवाद्यांनी माझ्यासोबत यावं असं आवाहनही व्हिडिओच्या माध्यमातून केले. पुणे शहरातील नगर रोडवर असणारी BRT वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहे. त्यामुळे BRT काढून टाकण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतलाय. यामुळे पुणे शहरात आता खरंच BRTची गरज आहे का, असा प्रश्न निर्माण झालाय. याविषयी पुणेकर नागरिकांना काय वाटतं, यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट. नगर रस्त्यावरील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि त्याचप्रमाणे अपघातांना आळा घालण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून उपाययोजना केल्या जात असतानाच आता पुणे महानगरपालिकेने हा संपूर्ण BRT मार्ग काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. पुणे नगर महामार्गावरील पर्णकुटी एरवडा ते फिनिक्स मॉल विमाननगर या टप्प्यातील BRT मार्ग काढण्याचा अहवाल गोखले इन्स्टिट्यूटने पुणे महानगरपालिकेला दिलाय. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने गुरुवारी मध्यरात्रीपासून BRT मार्ग काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. PMPMLच्या माध्यमातून होणारी सार्वजनिक वाहतूक सुकर व्हावी यासाठी BRT मार्गाची रचना करण्यात आली. मात्र आता पुणे शहरात खरंच BRT मार्गाची गरज आहे का, याविषयी आम्ही थेट नगर रस्ता परिसरात राहणाऱ्या नागरिकांना विचारलं असताना नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया आल्याचं पाहायला मिळालं. BRT मार्गासाठी यांनी जी जागा रिझर्व केलेली असती त्या ठिकाणी अर्धा तासाने एक गाडी येते आणि ती जागा रिझर्व राहिलेली, त्याच्यामुळे ती दुसऱ्या लोकांना वापरता येत नाही. आणि मी तर असं म्हणेल, आता ट्रॅफिक वाढले. ह्याच्या आधी जे यांनी BRT मार्ग हा रिझर्व केला होता, हा काळा पैसा यांना वाढवण्यासाठी केला होता. का तर तुम्हाला सांगतो, हा BRT मार्गामधून जर एखादी 2 व्हीलर गेली एमर्जन्सी किंवा 4 व्हीलर गेली सामान्य व्यक्तीची, त्याला 1000 रुपये दंड मारला जात होतो. आणि हा दंडाची पैशाची वसुली या मार्फत इथून केली जात होती. हे माझं उत्तर आहे. कारण ह्या BRT मार्गातून जो जाईल त्याला दंड, हा एक नियम होता. आणि ह्या नियमामार्फत जनतेकडून पैसे लुटले जात होते. आणि हा एक मोठा याच्यामध्ये स्कॅम होत होता. आणि हा स्कॅम का डोळ्यासमोर आला आज लोकांना, की मोठमोठे अपघात व्हायला लागले. लोकांनी प्रश्न विचारले, तुमच्यासारख्या लोकांनी, मीडियावाल्यांनी त्यांना जाब विचारला, हे का, तेव्हा हे जागं झाले प्रशासन आणि हे BRT मोडीत काढले त्यांनी. आणि ह्या जनतेचा पैसा गेलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये किती वसुली झालेली आहे, खूप मोठी वसुली केली जनतेकडून. एक गाडी जर गेली तर 1000 रुपये दंड मारत होते पोलीस. हा त्यांचा स्कॅम ह्याच्यामध्ये चालला होता, पण तो आता मोडीत काढला जनतेने. आणि असाच मोडीत काढला पाहिजे. आणि अशा अधिकाऱ्यांना त्यांच्या कडक आणि कठोर कारवाई झाली पाहिजे. हा पैसा काय सोपा नाही आहे. लाखो करोड रुपये जातात ह्याच्यामध्ये. आणि मोठमोठे दलाल JCB पोकलँड घेऊन या ठिकाणी येतात आणि काम करतात. आणि त्यांची दलाली ह्या ठेकेदारांना मिळते, महानगरपालिकेच्या ठेकेदारांना. हे थांबलं पाहिजे. अहो, महाराष्ट्र देश कधी सुधारणार? रोज भ्रष्टाचार, रोज अत्याचार चालू आहे. अहो, एकदा मत दिलं त्याला बोलायचा अधिकार सुद्धा नाही आहे या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये. ह्या महाराष्ट्रात देशामध्ये कायदा आला पाहिजे. मत दिलंय मी, मत माघारी घ्यायची सुद्धा ताकद मला मिळाली पाहिजे. आज तुम्ही सांगता मला आमदाराला मत दिलं, मी आमदार निवडून आले. समजा आता 288 आमदार निवडून आले महाराष्ट्रातून. त्या आमदारांनी ठरवायचं सरकार बनवायचे की नाही. आणि ज्यावेळेस सरकार बनवतात त्यावेळेस काही आमदार फुटून दुसरीकडे जातात. मग त्या ठिकाणी मताची पावर राहते का जनतेच्या? बरोबर आहे की नाही? हवेत ना, कारण की BRT जर नसेल तर लवकर कॉलेजला हे जाता येत नाही. जॉबला बऱ्याच लोकांना जावं लागतं. जास्त करून बसचा यूज केला जातो, कारण की मेट्रो आणि सगळीकडे झालेलं नाही आहे. त्याच्यामुळे BRT हवीच आहे. BRT हवे आहे सर, क्योंकि BRTमुळे लोकांना दुसऱ्या लोकांचा त्रास होणार नाही, दुसऱ्या वाहनाचा त्रास होणार नाही. ओनली वन BRT बस आहे. हा जो मार्ग आहे ना BRT, तर अडचणच आहे. काय तो काढला तर रस्ता मोठा होईल, रहदारीला चांगली म्हणजे सोय होईल, याचा काही फायदा नाही. पुणे शहरातील सार्वजनिक वाहतूक सुकर व्हावी यासाठी PMPMLची रचना करण्यात आली. आणि PMPMLची रचना करत असतानाच PMPMLसाठी BRT मार्गांची रचना देखील करण्यात आली आहे. मात्र हे BRT मार्ग जे आहेत ते वाहतुकीसाठी अडथळा ठरत आहेत असं कारण देत नगर रोडवरचा जो BRT आहे, जो खरं तर सर्वाधिक चर्चेत आलेला
BRT मार्ग होता जो काढून टाकावा यासाठी अनेक वर्ष मागण्या केल्या जात होत्या. त्या BRT मार्ग अखेर काढण्यास सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. हा जो नगर रोडवरचा साधारणतः 3 किलोमीटरपर्यंतचा BRT मार्ग आहे तो काढण्याचा आता पुणे महानगरपालिकेकडून सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इथं आपण पाहतोय की ह्या BRT मार्गांचा जो राडारोडा आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. सोबतच जर आपण पाहिलं तर अनेक स्वयंसेवी संस्था असतील किंवा इथल्या नागरिकांकडून देखील वारंवार BRT मार्ग काढण्याची मागणी केली जात होती. 2007मध्ये तत्कालीन जे केंद्रीय रस्ते विकास महामंत्री होते जयराम रमेश त्यांच्या हस्ते या BRT मार्गाचं लोकार्पण करण्यात आलं होतं. मात्र हा BRT मार्ग आता वाहतुकीस अडथळा ठरतो आहे, म्हणून या BRT मार्ग काढून टाकावा अशी मागणी इथले विद्यमान आमदार जे आहेत सुनील टिंगरे ते करताना आपल्याला पाहायला मिळत होते. मागच्या अधिवेशनातसुद्धा हा प्रस्ताव जो आला होता. त्यानंतर BRT मार्ग काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती आणि आज अखेर हा BRT मार्ग काढण्याची जी आहे ती सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. पिंपरी चिंचवडमधील तळोडे MIDCतील फायर कॅन्डल बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली. या आगीत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पिंपरी चिंचवडमधील तळोडे MIDCमधील फायर कॅन्डल बनवणाऱ्या कंपनीला आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये जे आहे 7 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे आणि याच आगीमध्ये काही महिला सुद्धा गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते. त्याचबरोबर ही आग जी आहे दुपारच्या 3च्या सुमारास लागल्याचं कळतंय. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाच्या 5 ज्या गाड्या आहेत त्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि या आगीमध्ये जेही जखमी झालेले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. या आगीमध्ये जे जखमी झालेले जी लोक आहेत ती सर्व फायर कॅन्डल बनवणारी त्या कंपनीमध्ये काम करणारी कामगार असल्याची प्राथमिक माहिती आपल्याला मिळते संकेत. आणि काही दिवसांपासून आपण बघतो की पुण्यामध्ये आगीच्या घटनाचं प्रमाणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते संकेत. आणि या बाबतीचे जे काही अपडेट असतील ते आम्ही तुम्हाला वारंवार कळवतच राहू. प्रिलिमिनरी माहिती आहे आमच्याकडे जवळपास अजून सांगतो प्रिलिमिनरी आहे, कन्फर्म आम्हाला करायचं आहे, पण कदाचित 6 डेथ झालेली असं दिसतंय. प्रिलिमिनरी इन्फॉर्मेशनच्या अनुषंगाने जे आपलं बर्थडे कॅन्डल जे स्पार्कलवाली असतात त्याची फॅक्टरी दिसते. पुढची डिटेल आम्ही तुम्हाला काही नंतरची माहिती देऊ. काही लोक जे क्रिटिकली इंजर्ड आहे त्यांना आपण YCM प्लस असून दोन्हीमध्ये ऍडमिट पण केलं. काही 7 लोक गेली असल्याचंही बोललं जातं. ऑलमोस्ट ही कंपनी अनधिकृत असल्याचंही ते सगळं नंतरचा आपला याच्यामध्ये क्लिअर होईल. आज रोजी मला त्याच्यावर भाष्य करणं बरोबर नाहीये, पण जवळपास 6 लोकांची डेथ प्रिलिमिनरी माहिती आहे की कळतंय, पण आम्ही एकदा YCMच्या कडून कन्फर्म झालं की तुम्हाला माहिती देऊ. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी आप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिकांवरून महायुतीत मतभेद झाल्याचं पुढे आले. याविषयी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात उदय सामंत नेमकं काय म्हणालेत. काँग्रेसनं आजपर्यंत विदा सावरकरांना, स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांना हे कायमस्वरूपी पाण्यातच बघितलेलं आहे. ज्या लोकांना स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इतिहासच माहिती नाही अशी लोक स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करतायत. ह्याच्यात माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा जो मुद्दा आहे की ज्या वंदनीय बाळासाहेबांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा अशा पद्धतीची सूचना केंद्र सरकारला केली होती, तिथलीच लोक आज काँग्रेससारख्या पक्षाबरोबर जे विदा सावरकरांवर टीका करतायत त्यांच्याबरोबर आहे. आमची भूमिका जाहीरपणानं शिवसेना त्यांचा निषेध करते. मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी काम करणारी शिवसेना आहे ही या वक्तव्याचा निषेध करते. आणि माझ्या हातामध्ये योगायोगानं एक आज कागद आहे. यापूर्वीच आम्हाला माहित होतं की काँग्रेस कशा पद्धतीनं सावरकरांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करतोय आणि म्हणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली एक कार्यक्रम महाराष्ट्रभर आम्ही घेतला, हर घर सावरकर. मला आपल्याला देखील विनंती करायची आहे की 14 तारखेला हर घर सावरकरचा एक भाग वसंतराव देशपांडे नाट्यगृहामध्ये आम्ही आयोजित केलेला आहे. आणि विशेषतः हे पत्र मी काँग्रेसच्या सगळ्या आमदारांना देणार आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आणि त्यांच्या कुटुंबानं काय हालअपेष्टा काढल्या हे त्याच्यामध्ये सगळं नमूद आहे. आणि म्हणून पहिला
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर त्यांनी अभ्यास करावा आणि मग आपल्या अकलेचे तारे तोडावेत असं माझं मत आहे. परंतु काँग्रेसनं आजपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकरांची जी कार्यप्रणाली होती, जी कार्यतत्परता होती आणि त्यांचं जे कर्तृत्व होतं हे कायमस्वरूपी झाकण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून यांच्या वक्तव्याचा मी जाहीरपणानं निषेध करतो. आणि हा जो हर घर सावरकर कार्यक्रम आहे, या कार्यक्रमाच्या निमित्तानं नागपूरच्या वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये काँग्रेसच्या सगळ्याच नेते मंडळींनी उपस्थित राहावं ही सूचनावजा विनंती करतो. सर, उद्धव ठाकरे काँग्रेससोबत आहेत, मात्र अपमान सातत्याने होत आहे. उद्धव ठाकरे किंवा त्यांचे पक्ष कोणतीच भूमिका मांडणार नाही सर. आता ह्याच्यावर त्यांची भूमिका असेल की इथं असं झालंय, तिथं तसं झालंय. मला असं वाटतं की स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबत जी टीका झालेली आहे त्याच्यावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचं मत काय हे त्यांनी जाहीर करावं आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका करणाऱ्या काँग्रेसपासून फारकत घ्यावी. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विचार ते मानतात असं आम्ही मानतो. सर, काल देवेंद्र फडणवीस यांनी पत्र जे आहे अजितदादांना लिहिलं. आता विरोधकांकडून असा प्रश्न उपस्थित केला जातो की नवाब मलिक तुम्हाला नको आहेत, मग बाकी इतर ज्या लोकांवरती आरोप आहेत, प्रफुल्ल पटेल असेल, अजितदादा असेल, हसन मुश्रीफ असतील, मग हे लोक कसे चालतात असा विरोधकाचा सवाल होतो. विरोधक सवाल जे उपस्थित करतायत त्या सवालांचं उत्तर त्यांनाच कदाचित माहिती नसावं. दिवस आला की स्वतःच्या नेते मंडळींना खुश करण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. मुद्दा असा राहतो की कालचा जो प्रसंग झाला, काल जे देवेंद्रजींनी पत्र लिहिलं हे एका वेगळ्या बाबतीतलं पत्र होतं आणि त्याचा खुलासा त्यांनी त्या पत्रातनं केलेला होता. तो कदाचित विरोधकांना कळला नसेल किंवा मराठी त्यांना समजत नसेल, म्हणून या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप ते करतायत. कांद्यावरची निर्यात बंदी पुन्हा सरकारने वाढवलेली आहे, कसं बघताय? या संदर्भामध्ये मला असं वाटतं की जो निर्णय घेतलेला आहे तो कशा पद्धतीनं घेतलाय, का घेतलाय याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि त्याच्यावर बोलणं नंतर. इकॉनॉमीमध्ये ऊस वापरायचा नाही हा एक निर्णय आहे नाही, मला असं वाटतं की कालच ते सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. त्याचा पूर्ण अभ्यास करणं पहिलं गरजेचं आहे आणि अभ्यासच करून त्याच्यावर बोलणं उचित ठरेल, कारण शेवटी ते दोन्ही विषय हे शेतकऱ्यांशी निगडीत आहे. विरोधकांचं आंदोलन सुरू आहे पायऱ्यांवरती, शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती. शेतकऱ्यांना सरकार कुठे त्यांना मी कालच भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत 25 वर्षासाठी. जे विरोधक आज आमचे आहेत त्यांनी 25 वर्ष असंच हिवाळी अधिवेशनामध्ये कायमस्वरूपी पायऱ्यांवर बसावं ह्या माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु अवकाळी पावसाच्या निमित्तानं 22 जिल्ह्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत, शेतकऱ्यांना आम्ही मदत करणार आहोत. ही भूमिका काल देवेंद्रजींनी सभागृहामध्ये देखील मांडलेली आहे आणि मुख्यमंत्री महोदय हे काल बांधावर होते, देवेंद्रजी काल बांधावर होते. फक्त इथं सभागृहामध्ये यायचं, एसीत बसायचं आणि आंदोलन करायचं असं काय आमच्या नेते मंडळींनी केलेलं नाही. त्याच्यामुळे पाहणी केल्यामुळे त्याच्यातलं काय नक्की शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे हे मुख्यमंत्र्यांनी देखील बघितलेलं आहे, उपमुख्यमंत्र्यांनी देखील बघितलेलं आहे, अजितदादांनी देखील बघितलेलं आहे. तर तिघांनी स्पष्ट पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं आहे की कुठच्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही. जी काही मदत करावी लागेल ते आम्ही करणार आहोत. मराठा आरक्षणाबाबत अजूनही सरकार कुठलंही ठोस पाऊल उचलताना दिसत नाही अधिवेशनात, असंही नाही. मला असं वाटत नाही की नाही ठीक आहे. शिंदे समिती मनोज जरांगेने सांगितल्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करतंय. अनेक कुणबी समाजाचे रेफरन्सेस निजामकाळी त्यांना मिळालेले आहेत आणि पूर्वी जसं कुणबी समाजाला निजामकालीन दाखला असल्यानंतर आम्ही दाखला देत होतो तशा पद्धतीनं दाखला द्यायची प्रक्रिया ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि इम्पेरिकल डाटा गोळा करण्याचे निर्देश देखील मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः राज्य निवडणूक मागास आयोगाला दिलेले आहेत. सुप्रीम कोर्टामध्ये टिकणारं मराठा समाजाला आम्ही आरक्षण देऊन दाखवू आणि हे आरक्षण देत असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही ही देखील स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री मोदींची आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना नवाब मलिक यांना महायुतीत घेण्यावरून आक्षेप घेणारं एक पत्र लिहिलंय. याविषयी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात अजित पवार नेमकं काय म्हणालेत. आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की नागपूरमध्ये इंडेमार एअरबस यांचा हेलिकॉप्टरचा MRO या ठिकाणी सुरू झालेला आहे. मला असं वाटतं नागपूरच्या वाटचालीमध्ये आज हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे आणि ज्या प्रकारे या ठिकाणी मतं व्यक्त झाली, मला असं वाटतं की तो दिवसही दूर नाही की ज्यावेळेस ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी देखील या ठिकाणी सुरू होईल. पण हा MRO सुरू झाल्यामुळे एक फार मोठी इकोसिस्टीम हेलिकॉप्टर क्षेत्रातली आज नागपूरमध्ये या ठिकाणी सुरू होते आहे आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीनं लवकरच आम्ही नवीन एव्हिएशन पॉलिसी देखील या ठिकाणी आणणार आहोत. या नवीन एव्हिएशन पॉलिसीमध्ये
विशेषतः एव्हिएशन सेक्टरमध्ये MROs असतील, एव्हिएशन सेक्टरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग असेल आणि एव्हिएशन सेक्टरमध्ये विशेषतः जसं आपण वेगवेगळ्या ठिकाणी आपले विमानतळ तयार करतो तसं हेलिपोर्ट तयार करण्याकरताची पॉलिसी ही देखील आम्ही त्याच्यामध्ये घेऊ. हेलिकॉप्टरचा जो काही उपयोग आहे तो जगामध्ये मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर मेडिकल सर्व्हिसेस करता त्या ठिकाणी होतो, टुरिझम करता होतो, लॉ एन्फोर्समेंट करता होतो. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचं इन्क्ल्युजन हे एव्हिएशन पॉलिसीमध्ये त्या ठिकाणी करून आता आपल्या देशामध्ये एव्हिएशन सेक्टर अतिशय वेगानं वाढतोय. त्यामुळे त्या सेक्टरचं बेनिफिट हे महाराष्ट्राला मिळालं पाहिजे असा प्रयत्न आमचा असतो. देवेंद्रजी काल एक पत्र लिहिलं होतं आपण त्यावरून आज आपला विषय हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी विरोधकांनी आम्हाला सल्ले देण्याची गरज नाही असं विधान करत विरोधकांवर निशाणा साधलाय. पाहुयात प्रफुल्ल पटेल नेमकं काय म्हणालेत. या घडामोडीच्या वेळीस नवाब मलिक कोणाचाही बरोबर नव्हते, त्यांचा कुठलाही संबंध आला नाही. त्यांच्या मेडिकल ग्राउंडवर जामीन झाल्यानंतर त्यांची तब्येतीची माहितीसाठी आम्ही सगळे त्यांना भेटायला गेलो, बाकीचेही लोक गेले आणि एक सहकाऱ्यांच्या तब्येतीच्या बाबतीत माहिती घेणं, त्यांना विचारपूस करणं हे आमचं कर्तव्य होतं. राहिलं आता विधानसभेमध्ये, ते आमदार तर आहे, जनप्रतिनिधी आहे, ते इथे आल्यानंतर ते जुने सहकारी एकमेकांना भेटतात, बोलतात, हे स्वाभाविक आहे. आम्ही कुठेही नवाब मलिकांना या बाबतीत त्यांची भूमिका काय आहे, कोणाबरोबर आहे, की काय करायचं, की नेमका त्यांची उद्याची त्यांची वाटचाल काय असावी, आम्ही चर्चा केली नाही. कारण ते मेडिकल बेलवर असल्यामुळे आम्हाला अजिबात या विषयावर त्यांच्याशी चर्चा करायची नाहीये. आता राहिला प्रश्न विधानसभेच्या आत कुठे बसले, आता तो ठीक आहे, आता विधानसभेमध्ये कोण कुठे बसला तो महत्वाचा नाही आहे. प्रश्न हे आहे की विधानसभेमध्ये बसण्याचा त्यांच्याकडे अधिकार आहे आणि त्याच्यामुळे ते आले. आता आल्यानंतर काही कोणाला भेटल्यानंतर असं म्हणणं की आम्ही त्यांना पुरस्कृत करतो की दुसरे पुरस्कृत करतात, ही अतिशय म्हणजे दिशाभूल करणारी गोष्ट आहे. ठीक आहे, देवेंद्रजींनी काय पत्र लिहिलं असेल दादाला, त्याचा काही फार काय म्हणजे वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही आहे. आम्हीच आता नवाबभाई आमच्याकडे आहे की दुसरीकडे आहे की असा काही प्रश्न निर्माण केलेला नाही आहे. मग हा प्रश्न पुढचा आहे, पुढे काय होईल त्यावेळीच आम्ही उत्तर देऊ. बघा आता जो व्यक्ती मेडिकल बेलवर आहे, तब्येत त्यांची म्हणजे खालवली होती, ते सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून आम्ही त्यांच्याशी चर्चाच केली नाही. राजकीय चर्चा अजिबात आमची झाली नाही. फक्त एक सदिच्छा भेट, त्यांची तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही जरूर, मी पण घेतली होती, अनेक आमच्या सगळ्यांनी दादांनी घेतली होती, समोरच्या बाजूनही सगळे म्हणजे मान्यवर गेले होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नवाबभाईची भूमिका आज काय आहे की उद्या काय राहणार आहे त्याच्यावर मी भाष्य करू इच्छित नाही. फक्त एवढंच म्हणतो की त्यांची प्रकृती बरी व्हावी ही आम्ही प्रार्थना करतो. तुमच्याच आमदार म्हणतात का नवाब मलिक आमचे नेते आहेत, आम्ही त्यांच्या बाजूने आहोत? असं आहे, मी स्वतः म्हटलं ना की आमचे जुने आणि ज्येष्ठ सहकारी राहिले आहे. आता आम्ही त्यांना त्या अडचणीत टाकू इच्छित नाही, कारण ते आता जामीनवर आहे आणि मेडिकल जामीनवर आहे. ज्या व्यक्तीला अजून तब्येत आजारपण आहे किंवा मेडिकल जामीन आहे, आम्ही कशासाठी त्यांच्याशी राजकीय चर्चा करायची, हा आमची भूमिका आहे. म्हणून हे जे काही आता कालपासून उगीच एक म्हणजे घोळ निर्माण करण्याची, कारण असं आहे की चार राज्याच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीचा निकाल लागलेला आहे, हे आमचे सगळे जे विरोधक आहे ते आता म्हणजे चारो म्हणजे चित्त झालेले आहे आणि त्यामुळे हताश होऊन हे सगळं म्हणजे आता दुसरा काही मुद्दा नसल्यामुळे असे नॉन मुद्दे, गैरमुद्दे असे उपस्थित करण्याचा प्रयत्न आहे आणि लोकांना काही सहानुभूती मिळवण्यासाठी करतायत की आम्हाला बदनाम करण्यासाठी करतायत, हे त्यांना कळेल. निवडणूक आयोगाला जी यादी तुम्ही आमदारांची दिली आहे त्यामध्ये नवाब मलिक आम्ही नवाब मलिकांची चर्चाच केली नाही. राजकीय कुठल्याही घडामोडीमध्ये त्यांना आम्ही
म्हणजे सोबत सामील केलेला नाही, म्हणून निवडणूक आयोगकडे पण आम्ही नवाब मलिकांच्या कुठलाही कागदपत्र अॅफिडेव्हिट दिलेला नाही. आम्ही नवाब मलिकांचा बद्दल स्पष्ट सांगू इच्छितो की इलेक्शन कमिशनमध्ये कुठलाही कागद, दस्तावेज, अॅफिडेव्हिट नवाब मलिकांच्या आम्ही सादर केलेला नाही. अंबादास दानवेंनी एक पत्र लिहिलेलं, त्या पत्रामध्ये असं म्हटलेलं आहे का तुम्हाला नवाब मलिक चालत नाही, मग प्रफुल्ल पटेल कसे चालतात? असं आहे, माझ्याबद्दल ज्यांना जाणच नाही आहे त्यांना म्हणजे मला उत्तर द्यायची काही गरज नाही आहे. माझ्याबद्दल जे काही उत्तर द्यायचं होतं ते खुद्द शरद पवारांनीच माझ्याबद्दल पूर्वी सांगितलेलं आहे. तुम्ही तुमच्या रेकॉर्डमधून काढा आणि मग तेच तुम्ही चालवा. तुमचे संबंध अरे बाबा, माझे कुठलेही संबंध अरे नाना पटोले की असे लोक काही ना काही बोलणारच ना. ते आता हताश झालेले आहे. त्यांना माहित आहे की उद्याचा दिवस आता किती संकटाचा त्यांच्यावर येणार आहे. काय होणार आहे या राज्याच्या निवडणुकीमध्ये किंवा देशाच्या निवडणुकीमध्ये दिशा ठरलेली आहे. मोदीजीच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये परत एनडीएची, भाजपची सरकार येणार आहे आणि त्याच्या पाठोपाठ महाराष्ट्रामध्येही एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मिळून ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये मैदानात उतरतील आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या साथ घेण्याच्या पूर्णपणे आम्हाला खात्री आहे. संजय शिरसाट असं म्हणतात की मुस्लिमांचे मत मिळवण्यासाठी अजित पवारांना नवाब मलिक हवे आहेत. असं आहे, कोण म्हणतात हे? संजय शिरसाट, शिंदे गटाचे आमदार. आता ठीक आहे ना, कोणाला काही म्हणू द्या. मला एकच म्हणायचं आहे की आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. आम्ही सेक्युलर विचारधारा, आमची जे मूळ विचारधारा आहे ते कुठेही सोडलेली नाही आणि त्यामुळे आम्ही या बाबतीत कोण काय बोलला त्याच्यापेक्षा आम्हाला काय उद्या करायचं आहे, आम्हाला कोणत्या दिशेने जायचं आहे, आमची विचारधारा कशी ठेवायची आहे ते कायम राहू. भाई अशोक चव्हाण ने कहा है कि देवेंद्र फडणवीस जो है वो पत्र के बजाय आमने सामने चर्चा नहीं कर सकते. अभी ऐसा है, अभी ऐसा है, सलाह दे रहे हैं. जिसको कोई सलाह देने की जरूरत नहीं वही सलाह दे रहे हैं. वो अपने पार्टी से अच्छे से चलाए, उसकी सलाह आपस में दे और वही अपनी पार्टी को कैसे जिताने के लिए प्रयत्न करे. फालतू दूसरे लोगों को सलाह देने का क्या मतलब है? छत्तीसगढ़, राजस्थान और मध्य प्रदेश में ये सिद्ध हो चुका है कि कांग्रेस पार्टी मुकाबला करने की क्षमता नहीं रखती. कांग्रेस पार्टी का नेतृत्व मुकाबला करने की क्षमता नहीं रखता है और देश में 2024 में फिर से मोदी जी के नेतृत्व में सरकार बनने जा रही है. उसके वजह से ये पिछले 3 तारीख के रिजल्ट के बाद हमारे जो विरोधक है बहुत निराश है. हम पार्लियामेंट में भी, मैं कल वहीं से आ रहा हूं, मैं वहां भी देख रहा हूं वहां माहौल क्या है. पार्लियामेंट भी बिल्कुल नहीं, तो आपने देखा पिछले कई सेशन में अडानी का मुद्दा तो दूसरा मुद्दा तो तीसरा मुद्दा लेकर पार्लियामेंट चलने नहीं दी. अभी पार्लियामेंट भी बहुत अच्छे तरह से व्यवस्थित चल रही है, शांत तरीके से चल रही है. यहां पर भी और कोई मुद्दा नहीं मिला तो एक नवाब भाई का मुद्दा लेकर यहां पर खाली थोड़ा एक वातावरण निर्माण करने का काम हो रहा है. मैं आपको स्पष्ट कहना चाहता हूं कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी की भूमिका, मतलब हमारी, अजित पवार जी की, प्रफुल्ल पटेल की, सुनील तटकरे की, बहुत स्पष्ट है. हम यहां पर एकनाथ जी और देवेंद्र जी और अजित पवार मिलकर बहुत अच्छे तरह से महाराष्ट्र में हम यहां पर नेतृत्व भी करेंगे, सरकार भी चलाएंगे और लोगों के हित में, लोगों के, किसानों के, गरीबों के, सामान्य लोगों के हित में हम काम करके फिर से यहां पर हम विजय प्राप्त. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याचं पाहायला मिळाले. सगळं खरंच खरं आहे. याचं कारण हे खरे नाहीचा अर्थ, प्रश्न काय विचारलेला आहे की तपासाकरता विलंब लावून दुर्लक्षित करून संशयित आरोपींना विदेशात पळून जाण्यास मदत केली का? अशी मदत केलेली नाही. पण अशी मदत नाही केलेली ना. प्रश्न मदत केली का असा आहे, तर अशी कुठली मदत ही त्या ठिकाणी केलेली नाही. तथापि हेही खरं आहे की आरोपी विदेशात पळून गेलेला आहे, त्याच्यामुळे तेही खरं आहे आणि हेही खरं आहे. उत्तर काही चुकीचं नाही, पण तुमची भावना अतिशय योग्य आहे की या घटना वाढता आहेत आणि मगाशी देखील आपण चर्चा केली आणि
निश्चितपणे म्हणजे हा केवळ महाराष्ट्रापुरतं नाही आहे, देशातल्या सगळ्या राज्यांसमोर हा प्रश्न आहे. पण विविध राज्यांमध्ये आता काय करतायत हे, जसं आता ॲप आहे, आता आपल्याला माहिती आहे ही महादो ॲप ही तर तिकडनं संचालित होत होती, कुठनं दुबईवरनं, आणि दुबईवरनं तो जो संचालित करणारा आहे त्यांनी काय काय त्या ठिकाणी दावे केले, आता त्यात आपल्याला जाण्याचे कारण नाही आहे. पण हा हा नाही ते ठीक आहे, नाही पडू शकतो, काय अडचण नाही आहे. नाही, अशा प्रकारे कारवाई झाल्यानंतर फटका पडेलच. पण सांगण्याचा मतितार्थ एवढाच आहे की हे असे विदेशातनं ॲप चालवतात किंवा मोठ्या प्रमाणात याचं ज्युरिस्डिक्शन जे आहे हे आता एका राज्यापुरतं मर्यादित नाही आहे. हे नव्याने उपस्थित झालेले प्रश्न आहेत. केंद्र सरकार देखील याच्यावर आता त्यांच्या IT ॲक्टमध्ये काही बदल करते आहे. आपणही आता आपल्याकडे एक अतिशय डायनामिक प्लॅटफॉर्म या संदर्भात तयार करतो. नुकतंच त्याचं टेंडर आपण काढलेलं आहे आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे. जगातल्या जवळजवळ 20 मोठ्या कंपन्या या आपल्या प्लॅटफॉर्म करता त्यांनी बिडिंग करता त्या आलेल्या आहेत. आणि हा प्लॅटफॉर्म सगळ्या प्रकारच्या म्हणजे बँका असतील, फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संस्था असतील किंवा अगदी सोशल मीडियाच्या जे काही आज ॲप्स आहेत, कारण सोशल मीडिया ॲपही आता मार्केट प्लेस सारखं काम त्या ठिकाणी करतायत, या सगळ्यांना एका प्लॅटफॉर्मवर आणून आपण क्विक रिस्पॉन्स सिस्टीम ही त्या ॲपच्या माध्यमातून तयार करतो आहोत. याचं एक प्रेझेंटेशन हे आपण ज्यावेळेस माननीय देशाचे गृहमंत्री यांनी देशातल्या सगळ्या राज्यांच्या डीजींची आणि मुख्य गृहमंत्र्यांची बैठक घेतली होती, तिथे देखील आपण ते केलं होतं आणि त्यांनीही ते ॲप्रिशिएट केलेलं आहे. इतर राज्यांनी त्यांनी सांगितलं आहे की हे मॉडेल तुम्हाला तयार करता येईल. त्यामुळे क्विक रिस्पॉन्सचं मॉडेल हे देखील आता आपण डिजिटल प्लॅटफॉर्म तयार करून त्या ठिकाणी तयार करतोय. जयंत पाटील साहेब. अध्यक्ष महोदय, सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं आणि मगाचाही प्रश्न असाच होता. सांगली, कोल्हापूर आणि बऱ्याच ग्रामीण भागात असे पैसे गोळा करायचे आणि पळून जायचं अशी पद्धत आहे आणि तोपर्यंत तक्रार करणारेही आपले पैसे आहेत घोटाळा होईल म्हणून तक्रार करत नाहीत. माझी स्पेसिफिक प्रश्न असा आहे की हे सगळीकडे पैसे गोळा करण्याची ही नवी व्यवस्था झालेली आहे. माझी सरकारला प्रश्न आणि विनंती आहे की प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याची ही पर्सनल रिस्पॉन्सिबिलिटी ठेवावी. इंटेलिजन्स प्रत्येक तालुक्यातनं कुठं कोण पैसे गोळा करते काय आहे हे, आणि चालू असतानाच ह्याच्यात अटकाव झाला पाहिजे. सगळे पैसे कोट्यावधी रुपये गोळा करतात आणि मग ते नवरा बायको मुलांसकट निघून जातात आणि कुणालाही सापडत नाही आणि मग सगळे आमचे पैसे कसे मिळणार म्हणून सरकारकडेच परत येत असतात. माझी स्पेसिफिक प्रश्न आहे उपमुख्यमंत्री महोदयांना की गृहमंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना, जिल्हा प्रमुख, पोलीस प्रमुखांना आणि DYSPंना आपापल्या भागात विजिलंट राहावं आणि चालू असतानाच असे प्रकार, कोणी पैसे गोळा करायला लागले, कोणी स्कीम काढली तर पहिल्यांदा आपला माणूस या दारात गेला पाहिजे आणि त्याला त्याचा खुलासा विचारला पाहिजे. अशी यंत्रणा सरकार या महिन्यापासून सुरू करेल का? मगाशी पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात मी सांगितलं होतं ते पुन्हा थोडं विस्तृत सांगतो की आपल्याला एक अशी यंत्रणा ही आता EOWच्या अंतर्गत तयार करता येईल की ज्या ठिकाणी त्यांनी केवळ इंटेलिजन्सचं काम करावं. म्हणजे जसं आपल्याकडे स्पेशल ब्रँच असते, ती स्पेशल ब्रँच इंटेलिजन्स गोळा करत असते, तसं फायनान्शियल इंटेलिजन्स म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे घडतायत का, काही ॲड्स आले आहेत का, कोणी पैसा जमा करताय का, तर आपण जे सांगितलं ते कलेक्टरच्या ऐवजी ते EOW मध्ये अशा प्रकारची एखादी व्यवस्था ही तयार करण्याचा निश्चितपणे विचार करू. पहिल्या टप्प्यामध्ये 4-5 आपले जे कमिशनरेट आहे त्या ठिकाणी तयार करू, जेणेकरून आपल्याला त्यातनं काय अनुभव येतो हे आपल्या लक्षात येईल आणि मग त्याचा विस्तार आपण करू. शेवटचा प्रश्न सन्मान्य सदस्य गणपत गायकवाड जी बोला. अध्यक्ष महोदय, आपण जर बघितलं असं तर हे जे फसवणुकीचे गुन्हे जे होतात हे खूप मोठ्या प्रमाणे, म्हणजे 8 दिवसाच्या आधी माझ्या मतदारसंघामध्ये दीपक गायकवाड नावाच्या माणसाने आपल्या पत्नीचा आणि मुलाचा खून केला आणि त्यांनी जेव्हा पोलिसांमध्ये तो हे पोलिसांनी पकडला त्या टायमाला त्यांनी सांगितलं मी 80 कोटीला बुडालो म्हणून. आणि पण त्यांनी काय केलेलं आहे अध्यक्ष महोदय की त्यांनी ते पैसे आपल्या पार्टनर लोकांच्या अकाउंटला इकडे तिकडे फिरवून ते पैसे फिरवले. आरोपी अटक झाला. आरोपी अटक झाल्याच्या नंतर आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, नंतर कोर्ट त्याला जामीन देतो
आणि ते जामीन भेटल्याच्या नंतर तो आपले जे जुने मित्र असतात, जुन्या लोकांकडे पैसे ट्रान्सफर केलेले असतात, ते पैसे घेऊन तो एन्जॉय करत असतो. पण सर्वसामान्य जनता त्याच्यामध्ये भरडली जाते आणि मग अशा प्रकारे जे स्वतःला फसवणुकीचं काम करून घेतात, स्वतः त्या लोकांना आमिष देतात 10-10%, 15-15%. तर अशा लोकांवरती कारवाई झाली पाहिजे. आणि आता जे फसवणूक करतात आणि त्यांचे पार्टनर असतात, जोडीदार असतात, ते बाहेरच असतात आणि ते एखाद्या अधिकाऱ्याला आमिष देऊन किंवा कुठे सेटिंग लावून ते आपल्या माणसाला सोडवण्याचं काम करत असतात. ह्या अशा याच्यामध्ये जे आरोपीच्या सोबत असतात त्यांना अटक झाली पाहिजे. आणि आपल्या आता देवेंद्र भाऊंनी, गृहमंत्र्यांनी सांगितलं की आपण EOWच्या माध्यमातून करू, पण आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 2 पोलिसांचं असं पथक बनवलं पाहिजे की असं बऱ्याच वेळा असं होतंय, काही नेते लोकांचे फोटो बघून आमचे सुद्धा फोटो असे दाखवतात, आमदारांचा मित्र आहे, मंत्र्याचा मित्र आहे आणि आम्ही कामाला लावतो, असे सुद्धा खूप पैसे काढले जातात, लोकांना फसवणुकीची कामं केली जातात. तर ह्यांच्यावरती थोडी चांगली नजर ठेवून प्रश्न ह्या आपण त्यांच्यावरती नजर ठेवली पाहिजे. आणि प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कमीत कमी 2 अधिकारी जर आपण असे ठेवले की जेणेकरून त्यांनी समाजामध्ये अशा काही घडामोडी घडतात किंवा अशा फसवणुकीचे कामं होतात त्याला वेगळीच आळा घातला पाहिजे. आपण असे 2 अधिकारी नेमाल का? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आज पुण्यात माध्यमांशी संवाद साधलाय. पाहुयात सुषमा अंधारे नेमकं काय म्हणाल्यात. काल हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आणि हिवाळी अधिवेशन म्हटल्यानंतर राज्यभरातले काही महत्त्वाचे विषय ज्यावर निर्णय अपेक्षित असतात, काही ठोस अशी भूमिका सरकारने घेणे अपेक्षित असते, असे काही घडेल याची आम्ही वाट बघत होतो आणि त्या बर्निंग इश्यूजवर चर्चा होईल अशीही अपेक्षा होती. पण नेहमीप्रमाणे सरकार मोठं चतुर आणि हुशार आहे की त्यांनी ती चर्चा लिलया वळवण्याचा प्रयत्न केला. काल श्री नवाब मलिकजी जे सत्ताधारी बाकावर बसले होते, त्यानंतर ज्या पद्धतीने एकूण घुमजाव झालेला आहे आणि सन्माननीय अजितदादाही म्हणाले की अजून त्यांची भूमिका ठरल्यानंतर आम्ही बोलू. आज श्री मलिक हेही असं म्हणाले की मी तटस्थ आहे, पण नवाब मलिकजी माझं जितकं वय नाही तितका त्यांचा संसदीय राजकारणाचा अनुभव आहे. त्यामुळे इतकी अनुभवी व्यक्ती सहजपणे जाऊन सत्ताधारी बाकावर बसली हे पचन होण्यासारखे नाही. ते ज्या अर्थी सत्ताधारी बाकावर बसले त्या अर्थी ते पूर्ण विचाराअंती बसले होते. त्यांच्याच ऑफिसमधल्या किंवा इतर अशा काही खाजगी लोकांकडून हे बोलणं चालू आहे. काल मी काही माध्यमांवर चर्चा ऐकली, आपल्याच माध्यमातून ती चर्चा ऐकली की सन्माननीय अजितदादा आणि श्री मलिक साहेब यांच्या आधी 2-3 भेटीगाठी झाल्या आणि त्यांनी रितसरपणे दादांना पाठिंबा आपला जाहीरही केला. हे अजून एक विशेष महत्त्वाचे की श्री मलिक साहेब यांचा जो जामीन मंजूर झालाय तब्येतीच्या कारणावरून, खरं तर त्यांची प्रकृती आधीही बिघडलेली होती, पण जोपर्यंत अजितदादा सत्तेमध्ये समाविष्ट नव्हते तोपर्यंत मलिक साहेबांचा जामीन मंजूर झालेला नव्हता. जेव्हा ते सत्तेमध्ये सामील झाले त्यानंतर मलिक साहेबांचा जामीन मंजूर झाला, हे विशेष उल्लेखनीय आहे. या सगळ्यांवर आधी फडणवीस साहेबांनी समर्थनाचा पवित्रा घेतला होता. म्हणजे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी सभागृहात असं म्हणाले की तुम्ही मलिकांचा राजीनामा का घेतला नाही, आम्हाला तुम्ही बोलताय. खरं तर देवेंद्र साहेबांची कालच विकेट पूर्ण निघालेली आहे आणि त्यांचं राजकारण हे किती अपॉर्च्युनिस्ट पॉलिटिक्स या सदरात बुडणारं आहे हे काल माध्यमांनी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेने बघितलेलं आहे. कारण मलिकांचा राजीनामा तुम्ही का घेतला नाही असं म्हणणारे फडणवीस साहेब कदाचित त्यांना विसर पडलेला आहे का की संजय राठोड यांचा पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप राठोडांवर भाजपनेच केला होता. भाजपनेच आपल्या काही आक्रस्ताळ्या बायका पुढे केल्या होत्या. हो, मी विसरून जाईन, मी काल आक्रस्ताळ्या बायका म्हटलं आणि मी एकाही बाईचं नाव घेतलं नाही, पण नेहमीप्रमाणे आक्रस्ताळे बाई पुढे आल्या आणि आमचं म्हणणं त्यांनी खरं केलं, आम्ही त्यांचं अभिनंदन करतो.
पण काल ज्या राठोडांवर आरोप केला होता त्याच राठोडांना नंतर फडणवीस साहेबांनी आपल्या मांडीला मांडी लावून सत्तेमध्ये सामावून घेतलं, तेव्हा त्यासाठी त्यांच्याकडे कुठलं नैतिक स्पष्टीकरण असेल? किरीट सोमय्या यांनी ज्या ज्या लोकांवर आरोप केले त्या प्रत्येकाला फडणवीस साहेबांनी सत्तेत सामावून घेतलं. नुसतं सामावून घेतलं नाही तर कॅबिनेट मिनिस्टरच्या खुर्च्या सुद्धा त्यांना देऊ केल्या. इतकं मोठं मन केलं की ज्यांनी भाजप उभी केली अशा अनेक लोकांना त्यांनी खात्या ताटावरून भरलेल्या ताटावरून उठवलं. म्हणजे हे फार विशेष आहे की वारुळ मुंग्या बांधतात, असंख्य मुंग्या एकत्रित येतात आणि त्या वारुळ बांधतात. पण वारुळात मुंग्या राहतच नाहीत, वारुळात नागोबा राहतो. भाजपच्या आणि RSSच्या असंख्य मुंग्यांनी भाजपचं वारुळ बांधलं, सत्तेचं वारुळ बांधलं. पण सत्तेच्या वारुळात ज्या RSS आणि भाजपच्या मुंग्यांनी ही मेहनत घेतली होती त्यांना त्यात राहण्याचे भाग्यच लाभले नाही. याला कारण निव्वळ आणि फडणवीस साहेबांची मुख्यमंत्री पदाची अतिव महत्वाकांक्षा होती, हे आता लपून राहिलेले नाही. विवेक सांगितला गेला होता मोहन भागवत गुरुजींचा, त्या विवेकाकडे का लक्ष दिले नाही? तो विवेकवाद आपल्या पचनी पडला नाही का? तेव्हा आपल्याला या सगळ्या गोष्टी आठवल्या नाही का? महत्वाचे पत्र का लिहावे लागले त्यांना? कुणासाठी पत्र लिहिले? ज्या दादांना तुम्ही रोज भेटता, बोलता, बसता, स्ट्रॅटर्जीच्या गोष्टी म्हणून हळूच अशा चिठ्ठी करून तुम्ही मुख्यमंत्र्यांना वगैरे दाखवता, तिथे तुम्हाला एक जाहीर पत्र लिहून एका अर्थी दादांनाच तोंडघशी पाडावंसं का वाटलं? का असं केलं? कारण आता तरी काही पत्राचा युग नाहीये आणि तुम्ही रोज भेटताच ना. हे पत्र तुम्ही दादांसाठी लिहिलं की चिडलेल्या महाराष्ट्रासाठी लिहिलं? बूंद से गई सो हौद से नहीं आती फडणवीस साहेब, हे आपल्याला जरा लक्षात आलेच असेल. पण त्यातही जर पत्र लिहायचेच असेल, खूप गंभीर आरोप असणाऱ्या लोकांना सत्तेत सामावून घेतले जाऊ नये असा जर फडणवीस साहेबांचा पवित्रा असेल, तर फडणवीस साहेबांना अजून एक आम्ही प्रश्न विचारला पाहिजे की साहेब, आपण ज्या अजितदादांना पत्र लिहित आहात त्याच अजितदादांवर आपल्याच वरिष्ठ नेत्यांनी अर्थात सन्माननीय नरेंद्र मोदीजींनी 70,000 कोटीच्या घोटाळ्याचा, बँक घोटाळा आणि सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्या 70,000 कोटीच्या घोटाळ्याच्या आरोपाला 48 तासही पुरते उलटले नव्हते, तोवरच आपण त्यांना सत्तेत सामावून घेतले. मग एवढा मोठा गंभीर आरोप भाजपनेच केलेला असताना भाजपनेच त्यांना सत्तेमध्ये का बरे सामावून घेतले? आता फडणवीस साहेबांनी ज्या कुठल्या ईश्वराला, सर्वात्मकाला, सर्वेश्वराला, जो कुणी खुदा, गॉड, अल्लाह, ईश्वर, जे काही तुमचा आदर्श श्रद्धास्थान असेल त्यांना प्रमाण मानून आपल्या अंतकरणावर हात ठेवून आपला अंतर्गत सत्सद विवेक जागृत करून आम्हाला एकाच प्रश्नाचे उत्तर द्यावे की फडणवीस साहेब, 70,000 कोटी घोटाळ्याचा आरोप भाजपने केला आणि तुम्ही त्यांनाच सत्तेत सामावून घेतले. मग आता तुम्ही पत्र कुणाला लिहायला सांगा की दादांनाच सत्तेत का सामावून घेतले? असे पत्र तुम्ही अमित शाह यांना लिहिणार की नरेंद्र मोदी यांना लिहिणार? याचं उत्तर फडणवीसांनी द्यावं. मग डुप्लिकेट वागणं थांबेल की नाही ते सांगा. कारण तुमचा दुटप्पीपणा हा आता लोकांच्या पुरता लक्षात आलेला आहे. गंभीर आरोपांचंच म्हणाल तुम्ही. पत्रात असंही म्हटलंय की आता ते जामिनावर आलेले आहेत, त्यांचे आमचे वैयक्तिक मतभेद नाहीत. याचा दुसरा अर्थ काय काढायचा आम्ही? देवाभाऊ, याचा अर्थ असा काढायचा का की दादा थोडा धीर धरा, आपण त्यांना तसेच तिकडे बाजूला ठेवूया, नंतर त्यांना यथावकाश क्लीन चिट देऊया, क्लीन चिट देऊन मग आपण त्यांना बॅक एंड एंट्री देऊया, असा याचा अर्थ आहे का? याचा नेमका काय अर्थ आहे तो फडणवीस साहेबांनी आम्हाला सांगायला हवा. त्याही पेक्षा, सत्तेपेक्षा देश मोठा असं जेव्हा तुम्हाला वाटतंय तेव्हा प्रदीप कुरुलकरांच्या बद्दल ऍक्शन घेताना सत्तेपेक्षा देश मोठा हे तुम्हाला आठवले नाही का?
क्लीन चिट दिल्यानंतर फक्त जामिनावर बाहेर आहेत, केस पूर्ण क्लोज झाली नाही म्हणून मलिकांना सोबत घ्यायचे नसेल तर मग भावना गवळींची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? यशवंत जाधव यामिनी जाधवांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? प्रताप सरनाईकांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? अर्जुन खोतकरांची केस पूर्णतः क्लोज झाली आहे का? महत्वाचे प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील ह्या सगळ्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे का? मग तरीही ते महत्वाच्या पदावर तुमच्यासोबत कसे काय बरे आहेत? फडणवीस साहेब, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही यथावकाश द्यावी. पण तुमच्यासोबतच अजून एक, आणि या सगळ्यांच्या संदर्भाने पत्र कुणाला लिहायचं तेही सांगा. अजून एक महत्वाचं, दिवसभर ज्या भक्तांची भंबेरी उडाली होती, भाजपच्या ज्या भक्तांना कळत नव्हतं की आता मलिकांच्या येण्याचे समर्थन कसे करावे, त्या भक्तांना तुमच्या पत्राने थोडासा आधार मिळालेला दिसतोय. आणि त्या भक्तांमध्ये तुमच्या शाउटिंग ब्रिगेड मधला तो काय, तो कंबोज का कोण, तो काहीतरी सांगत होता त्यांचा जामीन रद्द झाला पाहिजे. देवा भाऊ, तुमच्या बार्किंग ब्रिगेडला एकदा सांगा, पहला पत्थर वो उठाए जिसने पाप ना किया हो और जो पापी ना हो. बँक घोटाळ्याचे आरोप ज्या कंबोजवर आहेत आणि ज्या कंबोजला क्लीन चिट देण्यात आणि त्याचा क्लोजर रिपोर्ट न्यायालयाने ऑलरेडी फेटाळलेला आहे, असा आरोपी माणूस तुम्ही बोलण्यासाठी पुढे करता, तुमचा विवेकवाद कुठे गेलेला आहे? त्यातही महत्वाचे, हे सगळं जे काही गौड बंगाल आहे, जे आम्हाला दिसतं की तुम्ही हे कालच का काढलं? काल ठरवून तुम्ही मलिक अल्पसंख्याक आहेत, नवाब मलिक अल्पसंख्याक आहेत म्हणून त्यांच्यासाठी तुम्ही वेगळा न्याय दिलाय का? कारण बाकीच्या लोकांना तुम्ही सामावून घेतलेलं आहे. नवाब मलिकांच्याच बाबतीत तुम्ही असं का केलं? पण या निमित्ताने तुम्ही उघडे पडलात तेही खरंच आहे. पण यातही महत्वाचं की फडणवीस साहेब, तुमच्या कालच्या गदारोळाने तुम्ही पुढचे 3 दिवस अधिवेशनाचे एका वेगळ्या चर्चेकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहात. करोडो रुपयाचा चुराडा अधिवेशनावर होतो, तो लोकोपयोगी प्रश्न मांडण्यासाठी. आणि लोकोपयोगी प्रश्नांमध्ये आमच्यासाठी महत्वाचे प्रश्न काय आहेत तर मराठा ओबीसी आरक्षणाचं नेमकं काय होणार यावर चर्चा होणं अपेक्षित होतं. महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवणार नाही यासाठी सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी काय ते आरक्षणासंबंधाने रिझोल्युशन इथं पास करावं, ते रिझोल्युशन पार्लमेंटला पाठवावं आणि पार्लमेंटने त्या संबंधाने विशेष अधिवेशन बोलवावं, ही प्रक्रिया अपेक्षित होती. अधिवेशनामध्ये आम्हाला तुम्ही अवकाळी पाऊस, गारपीट, नुकसानग्रस्त शेतकरी यावरही चर्चा घडवून आणाल असे अपेक्षित होते. पण काल तुम्ही प्राधान्यक्रम त्यालाही दिला नाही. आरोग्य व्यवस्थेची दुरावस्था आणि सरकारी दवाखान्यातून झालेले मृत्यू, तानाजी सावंतांचे गैरव्यवहार यावरही तुम्ही बोलाल असे अपेक्षित होते. पण तुम्ही लिलया चर्चा दुसरीकडे वळवताय. सगळ्यात महत्वाचं, महाराष्ट्राची तरुणाई ज्या ड्रगच्या विळख्यामध्ये अडकत चाललेली आहे, त्या ड्रगशी संबंधित असणाऱ्या विषयावर तुम्ही स्वतः म्हणाला होता की मोठं नेक्सस बाहेर येईल. ते नेक्सस कधी बाहेर येणार आहे? त्याचं नेमकं काय होणार आहे? डे 1ला ज्या ज्या लोकांच्या संबंधाने मी स्वतः शंका व्यक्त केली होती त्यातल्या कित्येकांच्या आता कारवाई आणि अटक सत्र चालू आहे. डॉक्टर मरसाळे, डॉक्टर देवकते यांची आता अटक झालेली आहे. परंतु नेक्सस कुठे आहे? कारण जी आहे ती सगळी कळसूत्री बाहुले आहेत, यातला एकही प्रमुख नाहीये. कदाचित तुम्ही संजीव ठाकूरला अटक करून प्रकरण संपवायला बघाल, पण मला संजीव ठाकूर ही शेवटची कडी वाटत नाही. देवेंद्रजी जर खरंच आपली इच्छाशक्ती, नियत आणि महाराष्ट्राप्रती प्रामाणिक राहण्याची श्रद्धा भावना असेल आणि खरंच आपल्याला ड्रगचं नेक्सस बाहेर काढायचं असेल तर संजय ठाकूर ही शेवटची कडी न मानता संजय ठाकूरांची तर अटक करून नार्को टेस्ट झालीच पाहिजे. पण जशा ससूनमधल्या कारवाया झालेल्या आहेत, ललित पाटीलला मदत करणाऱ्या पोलिसांमध्ये अनेक पोलिसांच्या डिसमिस ऑर्डर आपण काढलेल्या आहेत. अगदी त्याच पद्धतीने कारागृहातून ज्या लोकांनी त्याला हलवले, कारागृहात ज्या अनेक गोष्टी घडत आहेत, कारागृहातून मुळात या सगळ्या गोष्टींना सुरुवात होते. ते कारागृह निरीक्षक, कारागृह महानिरीक्षक या सगळ्यांच्या संदर्भात आपली भूमिका काय असेल? कारण ड्रग्ज पॅकेट की जे काही पॅकेट होते ते पॅकेट देतानाचा व्हिडिओ
मी स्वतः पोस्ट केला होता. त्या पोस्टवरही आपण म्हणाला होता की जर तशी तक्रार असेल सुषमाताईंची तर आम्ही त्याची चौकशी करू. मी CP रितेश कुमार यांना त्या दिवशी भेटून त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. माझ्या समवेत गजानन थरकुडेजी आणि इतरही मंडळी होती. त्या दिवशी आम्हाला CPंनी सांगितले की पॅकेट देणारा व्हिडिओमधले 2 पोलीस ऑफिसर हे ललित पाटीलशीच संबंधित होते. ती घटना सुद्धा ललित पाटीलशी संबंधित होती. ती घटना दिनांक 23 सप्टेंबरला घडलेली घटना होती आणि त्या दोघांचीही डायरेक्ट 311 अंतर्गत डिसमिस ऑर्डर करून त्यांना अटक केलेली आहे. पण ज्या अर्थी जेलच्या बाहेरच एवढी मोठी घटना घडते त्या अर्थी निश्चितपणे वरिष्ठांची पकड ढिली असल्याशिवाय ती घडू शकत नाही. आणि वरिष्ठ म्हटले की मग कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक या 2 लोकांचा संबंध येतो. यावर तुमच्या काय भूमिका असतील? हिवाळी अधिवेशनात नवाब मलिक कुणाचे, सांगा मलिक कुणाचे, यावरचं तुमचं महाकाव्य ऐकण्यात आम्हाला रस नाही. कारण आम्हाला माहीत आहे की कमळ डिटर्जंट पावडरने तुम्ही भल्या भल्यांना धुवून तुमच्यामध्ये घ्यायला सज्ज आहात. आम्हाला इंटरेस्ट याच्यात आहे या राज्याच्या आरोग्य व्यवस्थेचं काय झालं, या राज्याच्या अवकाळी नुकसानग्रस्त शेतकरी, बेरोजगारी, कंत्राटी भरती, पीक विमा, पीक नुकसान आणि ललित पाटील प्रकरणात तुम्ही नेमकी काय भूमिका घेतली. आणि हो, अनिक्षा जयसिंघानी प्रकरणामध्ये मागच्याच अधिवेशनामध्ये सन्माननीय अजितदादा विरोधी बाकावर बसलेले होते. विरोधी बाकावर बसून अजितदादांनी आपल्याला एक प्रश्न विचारला आणि आपण त्या प्रश्नाचं एक उत्तर दिलं आणि सभागृहात निशब्द शांतता पसरली. त्याच्यावर पुढे काहीच चर्चा झाली नाही एका अवक्षराने. त्यानंतर काही दिवसांनी अनिक्षा जयसिंघानीच्या वडिलांना अर्थात अनिल जयसिंघानीला अटक सुद्धा झाली. पण त्याचं पुढे काय? अमृता फडणवीसांना अनिल जयसिंघानी का ब्लॅकमेल करत होते? अमृता फडणवीसांचा आणि जयसिंघानीच्या मुलीचा परिचय कसा काय झाला? आम्ही जी माहिती काढतो त्या माहितीनुसार अनिक्षा जयसिंघानी कुठलीही फॅशन डिझायनर वगैरे अजिबात नाही. एक 18-19 वर्षाची पोरगी एवढ्या मोठ्या अमृता फडणवीस इतक्या नवशिक्या पोरीला फॅशन डिझायनर म्हणून का ठेवतील? हे सगळे प्रश्न शंकास्पद वाटत नाहीत का? कारण हे प्रश्न मी आपल्याला विचारले पाहिजे. कारण परमवीर सिंगच्या IQ माहितीवरून जर आपण देशमुखांना आत टाकू शकत असाल तर आम्ही जेव्हा ठाशीव IQ नाही, आम्ही जेव्हा ठाशीव पुरावे देतोय त्यावेळेला गृहमंत्री म्हणून आपण काय भूमिका घेतलेली आहे ही सभागृहात सांगणं अपेक्षित आहे. मी सभागृहाचा सदस्य नाही, पण आपल्यापर्यंत माझं म्हणणं पोचलं पाहिजे म्हणून मी आपल्याला या पत्रकार परिषदेच्या द्वारे हे प्रश्न उपस्थित करत आहे. नीलम गोरे असं म्हणाले की संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी बळीचा पत्रा दिलेला आहे. सातत्याने संजय राऊत जे भाजप विरोधी भूमिका मांडत होते त्याला उद्धव ठाकरेंचाच पाठिंबा होता. गोरे या क्रमांक 1च्या लबाड आणि संधी साधू आहेत. कारण या त्याच गोरे आहेत ज्या अत्यंत शिताफी जी गरिबाची खिचडीचा जो वास होता तो उद्धव ठाकरेंनी उजव्या आणि डाव्या हाताला वाटलाय. व्हिडिओ स्पेशालिस्ट किरीट सोमय्या यांनी आधी भावना गवळी, प्रताप सरनाईक, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, अजितदादा पवार बुक बाइंडिंगला दिलंय की रद्दीमध्ये विक्री काढलंय याची उत्तरं द्यावी, मग आम्ही त्यांना बोलू. बाकी त्यांनी तुर्तास तरी त्यांच्या व्हिडिओ मेकिंग मधला आनंद घ्यावा. ललित पाटीलच्या प्रकरणात देवकाते डॉक्टरला अटक झाल्यानंतर सुद्धा संजीव ठाकूर जे आहेत ते अजूनही त्यांच्यावर कुठली कारवाई जी आहे ती झालेली नाहीये. देवकाते यांना 2 ते 3 दिवस झाली अटक करून, तरी पुणे पोलीस कुठेतरी अपयशी ठरतायत. मला वाटतं TV9, न्यूज 18, लोकमत आणि ABP अशा काहीतरी 2-4 माध्यमांच्या इंटरव्ह्यूमधनं मी जे ऐकलेलं होतं त्यामध्ये देवकाते मला बळीचा बकरा बनवला जात आहे असं म्हणत होते. देवकाते असतील किंवा मरसाळे असतील किंवा काल परवा डिसमिस झाली मोहिनी डोंगरे, सुरेश जाधव, नाथा काळे, हे अनेक कर्मचारी तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांच्या सस्पेंड किंवा डिसमिस ऑर्डर कडून हा प्रश्न सुटत नाही. देवकाते आणि मरसाळे यांनी ज्यांचं ऐकून केलं, देवकाते आणि मरसाळे हे ससूनशी संबंधित येत नाही, ते जेल प्रशासनाशी संबंधित येतात. त्यामुळे जेल प्रशासनामधले जे वरिष्ठ आहेत
कारागृह निरीक्षक आणि कारागृह महानिरीक्षक आता यांच्याकडे तपास वळला पाहिजे, यांच्या दिशेने तपास वळला पाहिजे. संजय ठाकूर, मी पुन्हा सांगते की संजीव श्याम ठाकूर ही ललित पाटील तपासातली शेवटची कडी अजिबात नाही. सरकार जर संजीव ठाकूर यांना अटक करून तपास थांबवण्याचा विचार करत असेल तर तसेही होणार नाही, किंबहुना आम्ही होऊ देणार नाही. कारण ललित पाटील प्रकरणामध्ये अगदी ड्रग्ज MD फॅक्टरीच्या प्रोडक्शन कुठून होत होत्या. कारण संजीव ठाकूरचं प्रकरण कुठे येतंय, जिथे ललित पाटलांना ॲडमिट झाली तिथून सुरू होतंय. पण त्याच्या आधी मुळात ड्रग्जचं प्रोडक्शन कसं होत होतं, प्रोडक्शन करण्यासाठीच्या यंत्रणा कुणी कुणी मदत केली, त्याच्यासाठी असणारा डिस्ट्रीब्युटर, एजंट एजन्सी, पेडलर, अनेक मोठी जी चेन आहे त्या चेनमधले जर सगळे लोक बाहेर काढायचे असतील तर संजीव ठाकूरची नार्को टेस्ट करून पुढची चौकशी अजून होणं गरजेचं आहे. आणि ते होणार नसेल तर प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आंदोलनाचा तर पवित्र आधीपासून आहे, पण सुषमा अंधारेला व्यक्तिगतरित्या पुन्हा उपोषणाला बसावं लागेल. ताई, काल तुम्ही फडणवीसांच्या पत्रावरनं एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हटलेलं की तुमच्या भूमिकेमुळे अनेक सरडे आत्महत्या करतील. त्यावरती चित्रा वाघांनी असं म्हणले की तुम्ही मातोश्रीच्या खेटा कमी करा, नाहीतर तुमच्यामुळे तिथे येणारे सरडे आत्महत्या करतील. नाही, मी म्हटलं ना की मी फक्त 11 ताळ्या बायका म्हटलं आणि उडता तीर त्यांनी अंगावर घेतला. मी त्यांचं अभिनंदन करते की 11 ताळेबाई हे नामाभिधान त्यांनी खरं करून दाखवलं. त्यांचं स्वागत आहे. आणि भाजपच्या या सगळ्या लोकांना ही सवय आहे, आपण जेव्हा एक प्रश्न विचारतो तेव्हा जाणीवपूर्वक ते त्याला कलाटणी देऊन दुसरीकडे नेतात. परंतु मला नाही वाटत की 3ऱ्या 4थ्या फळीतल्या कुठल्याही अशा बायकांच्या प्रश्नांना मी उत्तरं द्यावी. आजच्या 9च्या बातम्यांमध्ये इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.